कृषी पर्यटन हा शब्द खूप लोकांनी आता ऐकला आहे. खूप लोक कृषी पर्यटन करण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहेत. ते पाहून मला फार बरं वाटतं. तर कृषी पर्यटन जे आहे ते कृषी पर्यटनची जी व्याख्या आहे ती अशी आहे की स्वतः शेतकऱ्याने आपल्या फळत्या फुलत्या शेतावरच आयोजित केलेलं आनंददायी शिक्षण व मौज यांचा सहज सुंदर मिलाफ म्हणजे कृषी पर्यटन. तेव्हा कृषी पर्यटनामध्ये आपल्याला 2-4 गोष्टी पाहिजेत. म्हणजे काहीच नाहीच असं कोणीतरी म्हणालं मागता, परंतु तसं नाही. फळती फुलती शेती पाहिजे, पण जे काहीच नाही ते जास्त महत्त्वाचं आहे की ज्याच्यासाठी खऱ्या अर्थी भांडवल लागत नाही. म्हणजे ते असं आहे की अनोळखी पाहुण्याची सेवा करण्याची इच्छा पाहिजे. आणि ते म्हणजे खरोखरच आपल्याला संस्कृतीने दिलेलं आहे, भारतीय संस्कृतीकडून मिळालेलं आहे. आणि त्याच्यासाठी पैसे लागत नाहीत कोणत्याही प्रकारचे, त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची वस्तू लागत नाही. पण जर आपल्या शेतकडे फळती फुलती शेती असेल आणि अशी शेती जर असेल आणि त्याच्याबरोबर येणारा पाहुणा जो आपल्या ओळखीचा नाही त्याचं मनापासून स्वागत करण्याची इच्छा जर असेल तर कृषी पर्यटन अगदी यशस्वी होतं. बरं, या कृषी पर्यटनाचा सगळ्यात मोठा फायदा काय? एक म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्याला उत्पन्न नक्की मिळू शकतं. पण त्याहीपेक्षा असं आहे की सक्षम तरुण शेतीमध्ये यायला पाहिजेत. आता आपण ड्रॅगन फ्रूटविषयी ऐकलं. ड्रॅगन फ्रूटचे हे तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी ते जो एक तरुण शेतकरी इथे पुढे आला आणि त्यांनी सांगितलं मला 3 टन मिळालं, त्याच्यानंतर 8-10 टन मिळते. असा सक्षम तरुण जेव्हा ते स्वीकारण्यासाठी पुढे आला तेव्हा ते तंत्रज्ञान यशस्वी होऊ शकतं. तेव्हा सक्षम तरुण शेतीमध्ये यायला पाहिजे, तर आपल्याला या देशाचं अत्यंत सोनं, ह्या शेतीमध्ये सोनं पिकवता येईल आणि आपल्या घरावर सोन्याची कौलं घालता येऊ शकतील असा मला ठाम विश्वास आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याकडे पाहुणा आला पाहिजे. पाहुणा म्हणजे मित्र. आपल्याला पाहुणा जर आला तर खूप फायदा होऊ शकतो. आपल्या देशाकडे समजा कोणीतरी मोठा दुसऱ्या देशाचा पाहुणा आला, दुसऱ्या देशाचा मुख्यमंत्री किंवा अध्यक्ष आला, तर आपल्याला फायदा होतो. तसं आपल्या घरी आपले पाहुणे, आपले मित्र आपल्याकडे जर आले आणि आपली शेती फार छान आहे असं जर म्हणाले तर आपल्याला त्याचा फार फायदा होतो. आणि अशा प्रकारे कृषी पर्यटन हे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर होऊ शकतं अशी पण माझी पक्की खात्री आहे. प्रत्येक म्हणजे किती छोटा असला, म्हणजे विशेषतः कोणीतरी मला सकाळी दिवसा म्हणालं की आमची फक्त 17 एकरच शेती आहे, आमच्या इथे कृषी पर्यटन होऊ शकणार नाही. तसं नाही आहे. अर्धा एकर 1 एकर शेतीमध्ये सुद्धा अत्यंत चांगली कृषी पर्यटन केंद्र आता रायगड जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात, रत्नागिरीमध्ये सुरू आहेत आणि त्याचा त्यांना फार चांगला लाभ होतो आहे. तेव्हा आपल्याला कृषी पर्यटन हे कोणालाही, कोणत्याही शेतकऱ्याला करता येणं शक्य आहे, ज्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिष्ठा मिळते, आपल्याला मित्र मिळतात. आता कृषी पर्यटन कसं चालतं हे मी तुम्हाला आता आमच्या बागेमध्ये घेऊन जातो. आमच्या शेताचं नाव आहे सगुणा बाग. सगुणा बाग तुमच्यापैकी कोणी ऐकलं आहे का? बघूया बरं, इथे हात वरती करा. सगुणा बाग किती जणांनी ऐकलं आहे? अरे वा, छान छान, बरेच जण आहेत, छान छान. तेव्हा मंडळी, सगुणा बाग जर तुम्ही पुणे मुंबई भागामध्ये, शहरामध्ये जर विचारलं तर प्रत्येक 4-5व्या माणसाला सगुणा बाग माहिती आहे. आणि अशी सगुणा बाग माहिती आहे ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला, मी वैयक्तिक स्वतः जेव्हा कुठे बाहेर जातो, परदेशात जातो किंवा कुठे शहरामध्ये किंवा दुसऱ्या शहरामध्ये काही कामानिमित्त जातो, हमखास मला लोक भेटतात, अरे सगुणा बाग का? हो, आम्ही आलो आहे तुमच्याकडे. किंवा कोणीतरी पटकन जवळ येतं आणि म्हणतात अरे वा, तुम्ही शेखर भडसावळे ना, नमस्कार, मी ते सगुणा बागेमध्ये आलेलो आहे. तेव्हा असं जेव्हा आपल्याला कोणीतरी म्हणतं तेव्हा आपल्याला फार छान वाटतं आणि शेतकरी असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो. शेतकरी असण्याचा अभिमान वाटला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये, शेती करण्यासाठी आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला आपले मित्र पाहिजेत आणि हे मित्र कृषी पर्यटनातून मिळतात. तर हा समोरचा जो फोटो तुम्हाला दिसतोय खूप स्पष्ट दिसत नाही आहे कारण त्याच्यावर खूप उजेड येतोय, परंतु हे समोर भाताची शेतं आहेत, त्याच्या मागे केळी आहेत, नारळ आहे. तेव्हा असं हे जे संपूर्ण शेताचं चित्र आहे सगुणा बागेचं, याच्यामध्ये सगळे पाहुणे आलेले आहेत
आणि हे सगळे शहरातले बांधव आहेत. हे शहरी बांधव जेव्हा येतात तेव्हा त्यांना भाताचं पीक, केळीचं पीक, नारळाचं पीक अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप माहिती नसतात. कित्येक छोट्या छोट्या गोष्टी जे तुम्हाला आणखीन काही पुढच्या फोटोमध्ये दिसेल. परंतु आता उदाहरणार्थ गेल्या आठवड्यामध्ये आमच्याकडे काही शास्त्रज्ञ मंडळी आली होती. BARCचे शास्त्रज्ञ येतात, TI फॉर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च किंवा वेगवेगळ्या IITचे विद्यार्थी येतात. असे नानाविध प्रकारचे जसा जसा समोरचा पाहुणा असेल तसा आपण आपला अनुभव त्या पाहुण्याला सांगू शकतो. ते हे जसे पाहुण्यांचे फोटो आहेत वेगवेगळे, ह्या फोटोमध्ये सुद्धा बघा, इथे सुद्धा मी काहीतरी वेगळी माहिती सांगतोय त्यांना. आणि अशा प्रकारे मी शेतकरी किंवा आपण प्रत्येकजण आपल्या शेतावर जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपल्याला प्रोफेसर बनण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ हा फोटो जर तुम्ही थोडासा बारकाईने पाहिलात तर ही दोघंजणं तिघंजणं गोरी माणसं आहेत, हॉलंड देशामधले गोरी माणसं आहेत. आणि त्यांना मी काहीतरी दाखवतोय. तर ते जे गोरे गृहस्थ आहेत ते म्हणाले, हे शेत कसलं आहे? आम्ही बोलत बोलत जात होतो, हे शेत कसलं आहे म्हणे. तर मी म्हटलं बरं झालं विचारलं, या जरा इकडे शेतामध्ये उतरा आणि इथे धरा आणि हे उपटा जोरात असं ओढा म्हणलं. तर त्यांनी ते खूपच जोरात ओढलं, इतक्या जोरात ओढलं की ते असे उलटे पडले. आणि त्यांच्या हातामध्ये काय आलंय ते दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का तुम्हाला? तुम्हाला दिसतंय? भुईमुगाच्या शेंगा आहेत त्याच्यामध्ये, भुईमुगाच्या शेंगांचं झाड आहे. तर हे भुईमुगाच्या शेंगा ते उपटण्यासाठी मी खूप जोर लावला. त्यांना माहिती नव्हतं जोर किती लावायचा आणि ते प्रत्यक्ष पडले, उलटे झाले. मला वाटलं तर त्यांना किती लागलं असेल, पण त्यांना लागलं नव्हतं. पण त्या जेव्हा शेंगा त्यांनी पाहिल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले. म्हणजे बघा, आपल्याला वाटतं की ह्या गोऱ्या माणसांना भावना असतात की नाही, पण त्यांना भावना असतात. आपल्याला असंही वाटतं की गोरी माणसं म्हणजे त्यांना सगळं कळत असेल, पण त्यांना भुईमुगासारखी गोष्ट जी आपण रोज बघतो ती त्यांना माहिती नाही. तेव्हा अशा प्रकारे आपल्याला आपल्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या आपल्या बांधवांना, शहरातल्या बांधवांना आपला अनुभव, आपली अनुभूती दाखवून देणं म्हणजे कृषी पर्यटन. आणि अशा प्रकारे जेव्हा कृषी पर्यटन आपण करत जातो, कृषी पर्यटनाचा शब्दाचा जन्म सगुणाबागेमध्ये साधारण 1997 साली झाला. आणि त्याच्यानंतर होता होता हे आम्हाला काही माहिती नव्हतं की अशा प्रकारे आपण इथे जाणार आहोत. होता 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 मी नंतर मध्यंतरी 1986-87 साली स्वतः मत्स्यशेतीचे तलाव तयार केले. सगळं करत होतो, पण मला प्रतिष्ठा मिळत नव्हती. शेतकरी म्हणून मला जी प्रतिष्ठा मिळायला पाहिजे ती प्रतिष्ठा मिळत नव्हती. ही मिळायची असेल तर कृषी पर्यटन करता करता त्या तळ्यांमध्ये, मत्स्यशेतीच्या तळ्यामध्ये आम्ही हे घर बांधलं. त्याला म्हणतो पॉन्ड हाऊस. हे पॉन्ड हाऊस आता इतकं प्रसिद्ध आहे की त्याच्यासाठी तिथे येऊन राहायला मिळावं ह्याच्यासाठी शहरी लोक म्हणजे फार परदेशातले लोकसुद्धा 2-2 महिने अगोदर फोनवरती बुकिंग करतात. आणि अशा प्रकारे ह्या घरामध्ये खूप नानाविध प्रकारचे लोक येतात. उदाहरणार्थ हे ड्रॅगन फ्रूटची जिथे सगळ्यात मोठी शेती इस्रायलमध्ये आहे त्या, आणि ज्या केंद्रामध्ये बेड्डगान त्यांचं जे ARO ॲग्रिकल्चर रिसर्च ऑर्गनायझेशन आहे बेड्डगानला, तिथे ह्या ड्रॅगन फ्रूटची सगळ्यात मोठं संशोधन होतं. त्याचा संशोधन प्रमुख प्रोफेसर डॉक्टर शिनान हरपाज आत्ता 15 फेब्रुवारीला सगुणाबागेमध्ये येणार आहेत, पण ते ह्या पॉन्ड हाऊसच्या अट्रॅक्शनमुळे. तेव्हा मंडळी असे नानाविध लोक, ही सगुणाबाग बघा कशी मस्त फुललेली आहे. साधारणतः शनिवार रविवारी 200-300 अशी माणसं असतात. आणि हे उंचावरून आम्ही तिथे घेतलेला फोटो आहे. डाव्या हाताला भुईमुगाची शेतं आहेत आणि वेगवेगळे छोटे छोटे ग्रुप आहेत. आमच्या शेतामध्ये काम करणारे जे आमचे सहकारी आहेत ते सहकारीच शनिवार रविवारी पटकन प्रोफेसर बनतात आणि प्रोफेसर बनून त्या आलेल्या लोकांना माहिती सांगायला सुरुवात करतात. आणि अशा प्रकारे आज उदाहरणार्थ शेतामध्ये माणूस मिळणं, शेतामध्ये आपल्याला सहकारी मिळणं हा तुमचा सगळ्यांचा प्रश्न आहे का हो? शेतामध्ये माणूस कामाला मिळणं हा प्रश्न आहे का? हात वरती करा. सगळ्यांना आहे आहे प्रश्न आहे. पण सगुणाबागेमध्ये किती जण काम करतायत माहिती आहे का? सगुणाबागेमध्ये आम्ही सगळे आता जवळजवळ 125 लोक आहोत. त्याच्यामध्ये 2 ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत, एक आत्ता स्वित्झर्लंडचा सुद्धा विद्यार्थी येऊन आमच्याबरोबर काम करतोय. आणि अशा प्रकारे 125 मंडळी आम्ही एका वेळेला, म्हणजे जरी अवकाळी पाऊस आला तरी आम्ही अशी टिचकी वाजवली तर सगळं आमचं भात किंवा काय बाहेर जे धान्य असेल ते पटापट आम्ही उचलू शकतो, आतमध्ये ठेवू शकतो, झाकपाक करू शकतो, किंवा काय पाहिजे ते काम शेतीमध्ये पटकन आम्हाला करता येतं. किंवा आमच्या इथे तयार झालेले सगळा भाजीपाला, सगळे मासे, सगळे दुधाचे पदार्थ, आंब्याचे सगळे प्रोसेसिंग केले,
सगळ्या गोष्टी सगुणाबागेमध्येच संपतात. एकही गोष्ट आता आमच्या गेटच्या बाहेर आम्हाला न्यावी लागत नाही. 50 एकरमध्ये तयार जाणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथेच संपतात. तेव्हा हे कृषी पर्यटनाचे असे बरेच फायदे आहेत की ज्याच्यामुळे, आणि जेव्हा आपण अशी माणसांनी भरलेली आपलं स्वतःचं शेत बघतो, माणसांनी फुललेलं शेत, त्यावेळेला फार आनंद मिळतो मंडळी. आणि हे ते सगळे आनंदाचे गोष्टी आहेत. आता उदाहरणार्थ हे पाहुणे आहेत, ते म्हणाले हे फणसानी लगडलेलं झाड आहे, त्याच्या शेजारी उभं राहून आम्हाला फोटो काढायचा आहे. बिलकुल म्हणलं जरूर काढा. आणि मग असे सारखे लोक आंब्याच्या झाडाच्या शेजारी, बांबूच्या शेजारी, फणसाच्या शेजारी नुसते फोटो काढून घेण्यामध्ये इंटरेस्टेड असतात. आपल्या फळाला घेत नाहीत, तोडत नाहीत, काही करत नाहीत. तेव्हा आणि ह्या सगळ्यामध्ये विचार करा, ते फणसाचं झाड लहानाचं मोठं केलं, त्याला एवढे फणस आले, आणि ते फणस आल्यावर लोक म्हणतात अरे वा, इतका सुंदर फोटो घेण्याची जागा. म्हणजे प्रतिष्ठा कोणाला मिळाली? ज्यांनी ते झाड लहानाचं मोठं केलं त्याला. आणि अशी जर प्रतिष्ठा मिळाली तर मी एकाच्या ऐवजी 10 झाडं लावेन की नाही. तेव्हा आपल्याला अशा प्रकारे प्रतिष्ठा मिळण्यासाठी, किंवा मत्स्यशेती, हे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जिवंत माशाला हात लावून त्याची अनुभूती, त्याचा आनंद, प्रत्यक्ष त्याचा एक्सपिरियन्स, ह्या अशा काही गोष्टी आम्ही शेतावर करू शकतो किंवा पपईच्या झाडाच्या शेजारी. आणि ही अशा प्रकारची राईड, WB राईड, वॉटर बफेलो राईड, ही वॉटर बफेलो राईड आपण आपल्या शेतावर देतो. किंबहुना या फोटोमध्ये तुम्ही पाहता हे सगळे गोरी मुलं आहेत. 7 देशामधली वेगवेगळी गोरी मुलं आली होती. आणि अशा प्रकारे आपल्याकडे एका शेतकऱ्याकडे, ज्याच्याकडे नाहीतर कोणी जात नव्हतं, पण असं हे कृषी पर्यटन नावाचं अंगण निर्माण केल्यामुळे गोरी मंडळीसुद्धा आपल्या शेतामध्ये यायला लागली. आणि गोरी माणसं जेव्हा आपल्या शेतावर येतात, पैसे देतात, शिवाय म्हणतात की आम्ही तुमच्या शेतामध्ये काही काम करतो, आणि शिवाय म्हणतात की ही आमची ओळख, हे आमचा पत्ता, तुम्ही जेव्हा आमच्या देशामध्ये याल किंवा तुम्ही आमच्या दुकानात, कोणी मुंबईचा पाहुणा आला आमच्या दुकानात याल तेव्हा आमच्याकडे जरूर या. तुम्हाला काय बॅटरी पाहिजे, फावडं पाहिजे, पिकाव पाहिजे, तुम्हाला काय वाटेल जे काही माशाचं मासे पकडायचं जाळं पाहिजे, ओळखी आपल्याला भरपूर मिळतात. आणि मग त्याचा खूप आपल्याला फायदा होतो. ही WB राईड, वॉटर बफेलो राईड, हे एक अशा प्रकारचं साधं सोपं तंत्र आपल्याला शेतावर करता येऊ शकतं. आता ही जी मुलं आहेत, माझ्या अंदाजाने IITची मुलं आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट, IIT माहिती आहे ना तुम्हाला, किती फार महत्त्वाकांक्षी, महत्त्वाचं असं इंजिनिअरिंग कॉलेज. पण त्याचे विद्यार्थी आपल्याकडे दर 2-3 महिन्यातनं एकदा येत असतात. आणि त्यांना आम्ही छोट्या मोठ्या गोष्टी सांगतो. हा माझा सहकारी जो आहे, हा त्यांना तुमच्यापैकी कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कर्बाचे स्थिरीकरण, ह्या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? जरा हात वरती करा. कर्बाचे स्थिरीकरण किंवा कार्बन सिक्वेस्ट्रेशन कोणाला माहिती आहे? पण ही गोष्ट आपल्याला प्रत्येकाला माहिती पाहिजे. ही गोष्ट त्या IITच्या मुलांना सुद्धा माहिती नव्हती, जी आपल्याला प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे. कर्बाचे स्थिरीकरण म्हणजे असं आहे की तो माझा जो सहकारी आता जमिनीला हात लावून दाखवतोय, त्याची जी सावली पडली आहे, तुमच्या लक्षात येत आहे ना की तो खूप असा म्हणजे उन्हाळी असा दिवस आहे, उष्ण असलेला दिवस आहे, आणि ती जमीन अत्यंत गरम आहे. आणि त्यांनी असं दाखवलं की लगेच, म्हणजे ह्या इथे ही जी जमीन आहे, ह्या जमिनीपासून लगेच शेजारी जे शेत आहे त्याला त्यांनी धरून दाखवलं. म्हणजे तो सांगतोय काय की या इथे ही जमीन खूप गरम लागते आणि इथे मात्र ते पानं गार लागतायत. ही उष्णता देणारा एकच आहे, तो म्हणजे सूर्य. एका सेकंदाच्या आत हे गरम लागतंय आणि हे गार लागतंय. असं का? याचं कारण सूर्यप्रकाशाची पडलेली जमीन जेव्हा ओसाड जमिनीवर पडते त्यावेळेला ती जमिनीमध्ये ॲब्सॉर्ब होते, ती ओढून घेतली जाते, रिफ्लेक्ट होते, आणि त्यामुळे आपल्या हाताला चटका बसतो. पण ती जेव्हा उष्णता हिरव्या पानांवर पडते तेव्हा आतमध्ये काहीतरी घडतं, एंडोथर्मिक रिॲक्शन, ज्याच्यामुळे ती पानाच्या आतमध्ये वापरली जाते आणि त्याच्यामधून गारवा तयार होतो, त्याच्यामधून अन्न तयार होतं. ती वनस्पती हवेमध्ये ऑक्सिजन टाकते आणि ती वनस्पती हवेतला कार्बन डायऑक्साईड संपवून टाकते. याला म्हणायचं कर्बाचं स्थिरीकरण. हे कर्बाचं स्थिरीकरण किती सोपं आहे आणि आपण शेतकरी हे सतत करत असतो, पण ते ह्या IITच्या मुलांना माहिती नव्हतं. जे माझ्या सहकार्यांनी सहज सांगितलं म्हणजे हा किती मोठा प्रोफेसर झाला. तेव्हा ही संधी आपल्याला मिळते आणि अशा प्रकारे
कृषी पर्यटनामधून आपल्याला आपले बांधव, मोठे मोठे बांधव, आमच्या जिल्ह्याचे कलेक्टर, माझ्या उजव्या हाताला जे आहेत ते आमच्या जिल्ह्याचे कलेक्टर आहेत, ते त्यांच्या दोन्ही मुलांना ही सगुणा बाग दाखवायला घेऊन आले. हे जे गृहस्थ आहेत डॉक्टर निपुण विनायक, ते आता राष्ट्रपती भवनामध्ये मोठे सेक्रेटरी आहेत. दिल्लीला गेलो की मला त्यांची हुकूम आहे की मी दिल्लीला गेलो की त्यांच्या घरी वस्तीला राहिलं पाहिजे. किती चांगला हुकूम आहे. कलेक्टर किंवा सेक्रेटरींनी आपल्याला दिल्लीला गेल्यावर आवर्जून सांगावं, इतकी चांगली गोष्ट असू शकत नाही. हे कशामुळे घडलं? कृषी पर्यटनामुळे. तर कृषी पर्यटनामुळे त्यांचे ते दोन्ही मुलांना घेऊन आले. ते एका मुलाला इतकी त्याची आवड आहे, तो इतका माझ्याशी आत्ता अटॅच्ड आहे, माझ्याशी इतकं त्याचं संबंध आहे. ते म्हणतात, ते म्हणजे कलेक्टर मित्र जे आहेत ते म्हणतात की हा माझा मुलगा म्हणे, हा तुला मी देऊन टाकणार आहे तुझ्याचकडे, तो राहणार आहे माझ्याकडे. जसा तो स्वित्झर्लंडचा अत्यंत श्रीमंत घरचा एक मुलगा माझ्याकडे येऊन आता सध्या आमच्या शेतामध्ये काम करतो, तसं हे कलेक्टर सेक्रेटरी आहेत, त्यांचा मुलगासुद्धा आता माझ्या इथे येऊन राहणार आहे. तेव्हा आपल्याला खरं तर हे जे वय आहे, लहान मुलांचं हे जे वय आहे, या वयामध्ये आपल्याला पुढचे भारतीय नागरिक शिकवून तयार करायला पाहिजे. ते कोण करू शकेल काम? पुन्हा शेतकरी करू शकेल. कशाच्या माध्यमातून? कृषी पर्यटनाच्या माध्यमातून. तेव्हा कृषी पर्यटन हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मंडळी, हे जसं कृषी पर्यटन हा विषय मी तुम्हाला सांगितला, कृषी पर्यटनाच्या दृष्टीने एकच व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा. जरा मला कम्प्युटरवर मदत पाहिजे. ते मगाचं प्रेझेंटेशन आहे ना, नागपूर तारीख. मंडळी, कृषी पर्यटनची एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की स्वतः शेतकऱ्याने आपल्या फळत्या फुलत्या शेतावरच आयोजित केलेलं आनंददायी शिक्षण व मौज यांचा सहज सुंदर मिलाफ म्हणजे कृषी पर्यटन. तेव्हा कृषी पर्यटन जेव्हा तुम्ही कराल तेव्हा लक्षात घ्या की तुमच्याकडे फळतं फुलतं शेत पाहिजे, तुमच्याकडे मनापासून मित्र तयार करण्याची इच्छा पाहिजे तुमच्याकडे. आणि असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला मी सांगतो की आमच्या कृषी पर्यटन केंद्राची, माझी इथे पत्नी पण आलेली आहे, जरा उभ्या राहा. ह्या बघा, यांचं नाव अनुराधा भडसावळे, ह्या सुद्धा प्रोफेसर होत्या. आणि त्यांनी आणि आम्ही हे सुरुवात केली त्यावेळेला आमच्या घरी, म्हणजे मी अमेरिकेतनं परत आलेलो होतो, परंतु वडील माझे समाजसेवक आणि त्यामुळे आमच्या घराची आर्थिक स्थिती कधी पुढे चांगली होऊ शकली नाही. आणि अशा स्थितीत वडिलांनी सांगितलं अमेरिकेहून आल्यावर शेतीच करायला पाहिजे. आणि आमचं लग्न झालं. आमची परिस्थिती कठीण होती. अनुराधांनी त्यावेळेला ती शाळेमध्ये नोकरी पत्र 1800 रुपयाची. आणि मी पाहुणे येत असत, त्यांना पाहुण्यानं घेऊन माहिती दाखवायला सुरुवात केली. अशा वेळेला आमच्याकडे कोणीतरी पाहुणे आले आणि म्हणाले आम्ही त्या झाडाखाली बसून डबा खाऊ का? तर मी त्यावेळेला धावत आतमध्ये गेलो, एक सतरंजी आणली आणि एक लोटाभर पाणी आणला. ती सतरंजी फाटकी होती. तो लोटा जगमध्ये पाणी दिलं, ते आमच्याकडे सारखे 4 पेले नव्हते. अशा परिस्थितीमध्ये कृषी पर्यटनाची जेव्हा सुरुवात झाली त्याच्यानंतर पुढची 4-5 वर्ष या कृषी पर्यटन करताना आम्ही पैसे घेऊ शकत नव्हतो. कारण समाजसेवक किंवा समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सैनिकाचा मी मुलगा, मी तुमच्याकडनं पैसे कसे घेऊ शकेन? पैसे घेऊच शकत नव्हतो. लोक खूप घालायचा प्रयत्न करत होते द्यायचा. आणि तरीसुद्धा आज अशा स्थितीमध्ये आम्ही आलेलो आहोत की सगुणा बागेचं कृषी पर्यटन केंद्र संपूर्ण देशामध्ये आज प्रसिद्ध आहे. आणि पैसा सहज मिळतोय आता आम्हाला. पैशासाठी फार धावपळ धडपड करावी लागत नाही. पण मित्र मात्र एवढे मिळालेले आहेत की त्याला सीमा नाही. जिकडे जाऊ, ज्या देशात जाऊ, कुठच्याही विमानात बसलं तरी कृषी पर्यटनाच्या केंद्रावर आलेले मित्र आम्हाला भेटतात. तेव्हा ही फार आनंददायी गोष्ट आहे. तेव्हा पैसा महत्त्वाचा नाही, कृषी पर्यटनातनं आपल्याला मित्र मिळतात, आपल्याला आत्मविश्वास मिळतो आणि आपल्याला प्रतिष्ठा मिळते. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कृषी पर्यटनातनं येणारा पैसा जो आहे तो फार सहज मिळतो. मी तुम्हाला आणखीन एक फार महत्त्वाचा विषय पटकन इथे सांगून टाकतो. आणि तो जो आहे त्याचं नाव SRT, सगुणा राईस टेक्निक. म्हणजे असं आहे की आपण कोणतंही पीक घेताना, धानाचं पीक विशेषतः आपण जेव्हा घेतो तेव्हा जमीन उखळणी करतो, चिखळणी करतो आणि लावणी करतो. तेव्हा धानाचं पीक घेताना अशा प्रकारचं उखळणी, चिखळणी आणि लावणी न करता अत्यंत उत्तम असं धानाचं पीक घेऊ शकतो.
हे दाखवण्यासाठी म्हणजे हे सांगण्यासाठी मी इथे येणार आहे. तर 5-6 शेतकरी ह्या भागातले आलेले आहेत. त्यातले एक शेतकरी राजेशजी, जरा प्लीज उठून उभे राहा. हे राजेशजी आहेत तिकडे, त्यांना सगळ्या, हे राजेशजी आहेत, हे सिंदेभाई गावचे आणि काय जिल्ह्याचं नाव, चंद्रपूर जिल्ह्यामधले आहेत. त्यांचं धानाचं पीक जे ह्यावर्षी त्यांना पिकलं SRT पद्धतीने, ते दुप्पट किंवा तिप्पट पीक उत्पन्न आलेलं आहे. त्यांनी अत्यंत उत्तम असं त्यांचे, आता आपण काही फोटो बघूया. धन्यवाद राजूजी. तर अशा प्रकारे हे जे तंत्र आहे हे बघण्यासाठी शंकराचार्य आमच्या इथे आले होते आणि ते पण अत्यंत प्रभावित झाले. त्यांच्या शेतावर सुद्धा त्यांच्या शेतावर आम्ही जाऊन ते केलं. किंवा हे जे तुम्हाला पाहुणे दिसत आहेत मध्यभागी, कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? हे प्रोफेसर MS स्वामीनाथन आहेत, ज्यांनी आपल्या देशाचं हरित क्रांतीचे जनक प्रोफेसर MS स्वामीनाथन, ते पण अत्यंत खुश झाले. किंवा आपल्या देशाचे जे ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरचे प्रमुख डायरेक्टर जनरल डॉक्टर अय्यप्पन, ते सुद्धा आले होते. डॉक्टर अय्यप्पन पण फार खुश झाले. किंवा हे इस्रायलचे जे अगोदरचे डायरेक्टर ऑफ रिसर्च, संशोधनाचे प्रमुख डॉक्टर इझॅक स्पिगेल, अशी खूप नानाविध मंडळी म्हणजे आपले अश्विनी भागवत, ज्या ऑलिम्पिकमध्ये ज्यांना शूटिंगमध्ये मेडल मिळालेले आहेत, खूप लोक मोठी लोक ह्या तंत्रांनी अत्यंत प्रभावित झालेले आहेत. परंतु हा बघा, हा जो शेतकरी आहे हा धानाचा शेतकरी, आदिवासी शेतकरी आमच्याकडचा ठाकूर जातीचा, आणि तो असं म्हणाला की मला फक्त 3 मुलीच आहेत, मी केव्हा तरी म्हातारा होईन आणि मी म्हातारा झाल्यावर मी नांगर कसा पकडणार, मी माणसं कशी आणणार. पण आता हे SRT जे आहे त्याच्यामध्ये नांगर धरावा लागत नाही, चिखलणी करावी लागत नाही आणि पीक मात्र उत्तम येत आहे. त्याच्यामुळे आता SRT हेच माझा मुलगा आहे किंवा तोच माझा देव आहे. हा जो माणूस आहे तो रस्त्याच्या कडेला त्याच्या जेवढी छोटी मोठी जागा आहे तेवढी, किंवा हा आणखीन एक तरुण शेतकरी आहे, याचं धानाचं पीक बघा. हे सगळे शेतकरी आहेत, त्यांचं पीक अत्यंत उत्तम आलेलं आहे. या आदिवासी बाई त्यांनी पण केलं आहे, त्यामुळे त्यांनी फार अतिशय सुंदर असं त्यांची सगळी शेतं दिसत आहेत बघा. या आजीबाई, त्यांना वाटलं होतं की आता आपण धानाची शेती कधीच करू शकणार नाही, आणि हे अशा प्रकारे आता ह्याच्यामध्ये धानाच्या शेतामध्ये प्रथमच गांडूळ दिसायला लागले. आणि त्यांची धानाची जे आपली ह्या SRT पद्धतीने पिकवलेल्या भाताची मुळं जी आहेत ती डाव्या हाताला आहेत 30 सेंटीमीटर लांब, आणि पारंपरिक चिखलणी केलेली जी धानाची मुळं आहेत ती 20 सेंटीमीटर लांब एवढीच आहेत. धानाच्या पिकानंतर आपण त्याच्यानंतर आणखीन वेगवेगळी पिकं, म्हणजे धान कापून घेतल्यानंतर हुलगा किंवा कुळीथ, हरभरा, वाल, नाना चवळी वगैरे अशी पिकं घेऊ शकतो. निरनिराळ्या प्रकारचे पक्षी यायला लागले. किंवा घोरपडी, जे आमच्या शेतामधून बऱ्याच दिवस दिसत नव्हत्या, त्या पुन्हा शेताकडे यायला लागल्या. आणि धानाच्या शेतातली माती अत्यंत मऊ, हलकी फुलकी आणि खतासारखी अत्यंत सुंदर अशी माती तयार झाली. आणि याचं मुख्य कारण म्हणजे हे जे तंत्र आहे त्या तंत्रामध्ये आज सकाळपासून जर आपण ऐकलं असेल, तिथे सकाळी राधामोहन सिंग किंवा ह्या मंडळींनी सांगितलं की जमीन आणि भूमातेचं आरोग्य हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे काय की त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढायला पाहिजे. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढण्यासाठी आज जे सांगितलं जातं ते म्हणजे शेणखत किंवा गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत. आता उदाहरणार्थ लक्षात घ्या, हे वनस्पती आहे, हे भाताचं किंवा एक झाड आहे, खाली त्याला मुळं आहेत, खोड आहे आणि वरती पानं आहेत. तर पानं, खोड आणि मुळं ह्यातलं सगळ्यात मजबूत काय आहे? मुळं ही मजबूत आहे, कारण मुळं ही लिग्निन नावाच्या मॉलिक्यूल, कार्बनच्या मॉलिक्यूलने तयार झालेली. लिग्निन हा मोठा चिवट पदार्थ आहे. हे मूळ जे आहे हे मूळ जागेलाच ठेवलं पाहिजे, आणि मूळ जागेला ठेवलं आणि जागेलाच कुजवलं, ते कुजलं पाहिजे, वाळत्या कामाचं नाही, कुजलं पाहिजे. त्याच्यासाठी त्याला तणनाशक मारायला पाहिजे. म्हणजे धानाचं पीक कापून घेतल्यानंतर त्याला जर तणनाशक मारलं तर जमीन आपली अशा प्रकारची तयार होते. उदाहरणार्थ आज आत्ता आपल्या सगळ्या ज्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये 0.2, 0.3 ते 0.5 एवढाच कर्ब आहे. त्या किमान कर्ब 1% पाहिजे, आणि या जमिनीमध्ये 2 वर्षात तो 2.5 2.5% कर्ब झाला. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, फार मौल्यवान गोष्ट आहे. जगभरामधले लोक त्याच्यामुळे प्रभावित झालेले आहेत. जसं आमच्या त्या संपूर्ण 10 जिल्ह्यामध्ये शेतकरी खूप प्रभावित झालेले आहेत. 1500 शेतकरी आता ह्या पद्धतीने घेत आहेत. आणि ह्याच्यामध्ये विशेषता अशी आहे
की कितीही जास्त पाऊस झाला किंवा कितीही कमी पाऊस झाला, म्हणजे आता बघा ह्याच्यामध्ये हा पारंपरिक शेतकरी त्याच्या धानाचं रोप जगवण्यासाठी पाऊसच पडला नाही. 2014 सालीच्या पावसाळ्यामध्ये ही तारीख बघा किती, 28/6 तारीख आहे, 28 जून, आणि त्या जमिनीला भेगा पडल्यात. त्याचं जे धानाचं रोप आहे ते सुकायला लागलेलं आहे. तेव्हा हे सुकायला लागलेलं रोप आहे किंवा हा जो 2013चा पहिला होता, आमच्याकडे जून महिन्याच्या 6 तारखेपासून जो पाऊस लागला ती सगळी शेतं त्यांनी तलावासारखी करून टाकली. आणि दोन्ही परिस्थितीमध्ये भाताचं उत्पन्न, धानाचं उत्पन्न मात्र अत्यंत चांगलं आलं. आपण धानाचं पीक घेण्यासाठी असं राब जाळतो, म्हणजे धानाचं रोप तयार करण्यासाठी ती जागा जाळतो, फार मोठं नुकसान करतो आणि असं नुकसान करतो. शिवाय त्याच्याशिवाय अशा पद्धतीने आपण चिखलणी करतो आणि चिखलणी करताना हे शेतामधून काय वाहून जाताना दिसतंय, आपल्या भूमातेचं रक्त वाहून जाताना दिसतंय. या रक्तामध्ये 20% हे अत्यंत मौल्यवान अशी माती आहे. आम्ही मोजली आहे ती, तुम्ही सुद्धा मोजू शकता. अगदी साधा प्रयोग आहे. एका अर्धा लिटर लोट्यामध्ये हे वाहून जाणारं पाणी घेऊन जायचं, त्याला तुरटी फिरवायची 2-3 वेळा आणि ते तसंच 3 दिवस ठेवून द्या. त्याच्यामध्ये खाली बसणारा गाळ जो आहे तो तुम्ही मोजा. हा इथे आम्ही मोजलाय बघा. त्याला काही मोजायला म्हणजे काय, ग्लासनी मोजला. हे शेजारचे 2 ग्लास आहेत, शेजारचे जे 2 ग्लास आहेत त्याच्यावर पाकळ्या ठेवल्यात बा गुलाबाच्या, आणि मधल्या ग्लासमध्ये मौल्यवान मळी सगळी वाहिलेली आहे. ते 200, 200, 400 आणि 100 ml ती मळी आहे. तेव्हा असं 20%. आणि हे अशा पद्धतीने माणसं आपल्याला मिळणार आहेत का लावायला, शेतामध्ये लावायला माणसं मिळतात का? म्हणजे आपल्याला हे विचार करा. उद्या आपल्याला लावणी करायची तर 3 गोष्टी पाहिजेत. एक म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये पाणी पाहिजे चिखल करायला, दुसरं म्हणजे नांगऱ्या पाहिजे, ट्रॅक्टर पाहिजे, आणि तिसरं म्हणजे माणसं पाहिजेत. हे तिन्हीचे तिन्ही आपल्याला फसवतात की नाही आता? मग हे तिन्ही जर फसवतात तर आपल्याला आता हा मार्ग जो SRT आहे, सगुणा राईस तंत्र, ह्या SRT मार्गाने आता आपल्याला तिघांच्यावरही अवलंबून राहायचं गरज नाही आणि पीक मात्र आपलं अत्यंत उत्तम येतं. ही पद्धत, हे एवढं रोप जे वाढलं, ती शेतकऱ्याची काही इच्छा नव्हती एवढं रोप वाढावं, परंतु ते वाढलं, पाऊसच नाही पडलं तर करेल काय शेतकरी? तेव्हा अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे आता लक्ष देण्याची गरज नाही. उदाहरणार्थ हे वालाचं पीक आहे, धानाचं पीक कापल्यानंतर आमच्याकडे असलेल्या ओलाव्यावर वालाचं पीक घेतलं जातं. हे शेतकऱ्यांची ही जी शेतं आहेत अत्यंत कमकुवत आहेत, त्याच्यामध्ये वालाची झाडं कुठे आणि माती कुठे आणि काय कुठे शोधत बसावं लागतं. तेव्हा हे सगळी अत्यंत कठीण परिस्थिती. शिवाय ह्या वर्षी अवकाळी पाऊस पडला का तुमच्याकडे सुद्धा? आमच्याकडे तो 21, 22, 23 असे 3 दिवस पडला आणि तो इतका पडला की त्यांनी वालाच्या शेतामधला वाल मरून गेला आणि आता ते भातात, म्हणजे भात जे पडलेलं भात होतं ते सगळं उगवून वर आलं. हे वालाचं शेत बघा, ह्यातला वाल सगळा मरून गेला. परंतु हा सगुणा बागेचं शेत आहे आणि सगुणा बागेच्या गादी वाफ्यावर किंवा हे SRTच्या ह्याच्यावर असं ह्या तंत्रामध्ये असं विशेषतः आहे की सगळं पडलेलं जास्तीचं पाणी, अवकाळी पावसाचं पाणी 24 ते 30 तासामध्ये खाली जमिनीच्या पोटामध्ये निघून गेलं. जमिनीच्या पोटामध्ये पाणी जाणं चांगलं का जमिनीतनं बाहेर वाहून जाणं पाणी चांगलं? जमिनीच्या पोटात गेलं पाहिजे. जमिनीमधून ते पाणी जेव्हा वाहून जातं त्यावेळेला ते आपल्याबरोबर अत्यंत मौल्यवान असं, फार महत्त्वाचं असे जमिनीचं पोत, जमिनीचे क्षार हे पण घेऊन जातं. आणि शिवाय ते वालाचं पीक, जसं ही शेतामध्ये या सगळ्यांनी वाल केलेला होता, आता यावर्षी वाल पेरलेला होता, परंतु त्या वालाच्या शेतामध्ये 3-3 दिवस पाणी बसलं आणि त्यांचं वालाचं पीक, चवळीचं पीक, काळे मूग होते, हे सगळी पिकं त्यांची मरून गेली. आणि सगुणा बागेमध्ये मात्र हा वाल बघा किती उत्तम आलेला आहे. हा वाल बघा, हा ऑलरेडी फुलं आलेली आहेत आणि जिथे जर्मिनेशन व्हायचं होतं तिथे जर्मिनेशन झालेलं आहे. आणि असं आता हे जे शेत आहे, या शेतामध्ये पालेभाजीचं पीक आहे. म्हणजे धानाचं पीक काढल्यानंतर लगेच 4थ्या दिवशी, 5व्या दिवशी आम्ही ह्या पालेभाज्या लावलेल्या होत्या आणि आम्हाला वाटलं की आता आमच्या पालेभाज्यांचं पीक सगळं गेलं, म्हणजे मरून जाणार, अगदी खात्री होती. पण त्या सगळ्याची उगवण अतिशय चांगली झालेली आहे आणि हे जगामध्ये सिद्ध झालेला हा प्रयोग आहे. जगामध्ये सिद्ध. शून्य मशागत तंत्रामध्ये पाण्याचं ड्रेनेज, जमिनीमधून पाणी पटकन निघून जाणं आणि ते जमिनीच्या पोटामध्ये जाऊन थांबणं, ही गोष्ट फार सहज होते. SRT तंत्रामध्ये आता खूप जास्त माणसं लागत नाहीत, भराभर आणि छोटी छोटी मुलं किंवा घरामधल्या स्त्रिया सहजपणे काम करता येतं. आणि कोरड्या मातीत काम करायचं असतं त्यामुळे सगळेजण येतात. अशा प्रकारे
रोप उगवण दिसते. आणि हा जो शेतकरी आहे, तिन्ही फोटो या शेतकऱ्याचेच आहेत, त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहेत. या शेतामध्ये इतकं पाणी, चहूबाजूनी पाणी यायचं की भाताचं रोप लावायला गेलं की तोंडामध्ये पाणी जायचं, इतकं पाणी. 3 वर्ष भात लावायचा ते 1 वर्ष त्याला पीक चांगलं मिळायचं. परंतु आता बघा त्याची उगवण, मे महिन्यातच त्यांनी लागवड केली, त्याची उगवण चांगली झाली आणि त्याचं पीक जवळजवळ 3 पट पीक आलं. कधीही त्याच्या स्वप्नात सुद्धा अपेक्षा नव्हती. आणि हे समोरचं त्याचं शेत आहे, पलीकडचं ओसाड शेत आहे, ते शेजाऱ्याचं आहे. तेव्हा वालाचं पीक, कोबीचं पीक, सूर्यफूल, चवळी, हे हुलगा, मूग, भुईमूग, हा भुईमूग बघा. भुईमुगाचं मला माहिती नाही, तुमच्याकडे इथे कोणी चांगला भुईमुगाचा शेतकरी आहे का? हातवरती करा. भुईमुगाचा चांगला शेतकरी आहे का? चांगला भुईमुगाचा शेतकरी साधारणतः त्याला तो 2 वेळा नांगरतो, 2 वेळा कुळवतो, कोळपतो, असं सगळं केल्यानंतर त्याला जे उत्पादन मिळतं ते एकरी 1300, 1400, 1500 किलो शेंग मिळते वाळलेली. परंतु SRT पद्धतीने, ज्याच्यामध्ये एकदाही जमीन आम्ही नांगरली नाही, कुळवली नाही, कोळपली नाही, अशा जमिनीमध्ये आम्हाला गेल्या वर्षीपर्यंत 2000 किलो शेंग मिळत होती. गेल्या वर्षी मात्र 2700 किलो एकरी शेंग मिळाली. आणि ही शेंग आमची दाणा टपटपीत भरल्यामुळे 50 रुपये किलोनी आमची विकली गेली. विचार करा, 2000 किलो शेंग 50 रुपये किलोनी जर विकली गेली तर लाखाच्या वरती उत्पन्न, भाताचं उत्पन्न एवढं येतं आहे. खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी आता आमच्या इथे येतात बघण्यासाठी. आणि 10 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र सरकारने PPP, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, या योजनेखाली ही पद्धत घेतलेली आहे. आता चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली अशा 3-4 जिल्ह्यांमध्ये हे यावं असं आज इथे आपले महाराष्ट्र शासनाचे डेप्युटी डायरेक्टर आलेले आहेत, कोळेकर साहेब, त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्यांची आणि चंद्रपूरच्या शेतकऱ्यांची गाठभेट पण करून दिलेली आहे. सगुणा बागेमध्ये आम्ही सतत शेतकऱ्यांचं प्रबोधन करणं, शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रबोधन करणं आणि जिथे मिळतील तिथे हे अशा प्रकारे आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधणं ही गोष्ट करत असतो. तुम्हाला जर SRT विषयी काही माहिती पाहिजे असेल आणखीन, तर याची एक CD तयार केलेली आहे. 50 रुपये किंमत आहे त्या CDची. आणि ती CD तिथे माझे मित्र हे चंद्रपूरचे शेतकरी आहेत, ते तुम्हाला देतील. जेवढ्या CDs, माझ्या अंदाजाने 25-30 CDs फक्त उपलब्ध आहेत. 50 रुपयाला ती CD तुम्हाला त्यांच्याकडे मिळू शकेल. माझ्या दप्तरामध्ये आहे. हां, त्या बघा, ह्या CD तिथे उपलब्ध आहेत. शिवाय त्याचं एक छोटंसं पत्रक आहे माहितीसाठी. हां, तेव्हा एक मिनिट थांबा. तर असं आहे की तुम्हाला याचं एक पत्रकसुद्धा आहे, सिंगल पानी पत्रक आहे. किंवा एक वेबसाईट लिहून घ्या, SRT, सगुणा राईस टेक्निक, srt.kisan.com, srt.kisan.com. किंवा तुम्ही कम्प्युटरवर, यूट्यूबवर तुम्ही जर गेलात, तुमच्या मोबाईल फोनवर यूट्यूबवर आणि SRT विचारलं तर तुम्हाला विपुल माहिती SRT विषयी मिळेल. शिवाय तुम्ही तुमच्या कुठच्याही कृषी अधिकाऱ्याकडे, तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जा, त्याला सांगा आम्हाला अशा प्रकारे न नांगरणी, न चिखळणी, न कोळपणी करता आम्हाला हे अशा प्रकारचं तंत्र काय आहे ते आम्हाला बघायचं आहे, पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला योजना पाहिजे, तर तो तुम्हाला ती योजना देऊ शकेल. मंडळी धन्यवाद आणि परत भेटू. ओके, प्रश्नोत्तर ठीक आहे. इनिशियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कॉस्ट किती आहे? इनिशियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायची कॉस्ट किती असेल ते मगाशी आत्ता ज्यांनी प्रश्न विचारला, जरा तुम्ही त्यांचा प्रश्न असा आहे की इनिशियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कॉस्ट किती असेल. तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे माझ्या वतीने? काहीच नाही. ॲब्सोल्युटली बरोबर. जरा एक मिनिट, कळलं का तुम्हाला की सगुणा ते म्हणतात काहीच नाही, आणि ते उत्तर अगदी बरोबर आहे. धन्यवाद. म्हणजे तुम्ही आणि मी आपण अगदी एक लेव्हलला, तुम्ही सुद्धा या लेव्हलमध्ये या की शेतकऱ्याला कृषी पर्यटन करण्यासाठी, फलती कृषी आणि पर्यटन, कृषी आहे ना, तर पर्यटन करण्यासाठी भारतीय संस्कृतीची कास धरा, भारतीय संस्कृतीला गुरु माना आणि कृषी पर्यटन सुरू करा. आमच्याकडे फाटकी सतरंजी आणि आमच्याकडे 4 सारखे कप किंवा पेले नव्हते, आणि पहिली 5 वर्ष आम्ही त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आलं म्हणजे फायदा आला. आम्ही त्या फायद्याचा विचारच केला नाही.
तरीसुद्धा आज देशातलं एक नंबरचं कृषी पर्यटन केंद्र सगुणाबाग असेल असं मला वाटतं. तेव्हा त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा काही पैसे घालायला पाहिजेत, काहीतरी मोठं उभं करायला पाहिजे, हे सगळं विसरून जा. फळती फुलती शेती आणि मनापासून सेवा करण्याची इच्छा ह्याच्याशिवाय दुसरं काही नको. पण त्याच्यानंतर तुम्हाला मार्ग सुचतील. सगुणाबागेत या, खूप गोष्टी आहेत, खूप काही करू शकता, अगदी कोट्यावधी रुपये सुद्धा घालू शकता. प्रश्न साहेब, माझा एक प्रश्न असा आहे की मी सुरुवातीपासून नव्हतो तुमच्या कार्यक्रमामध्ये, म्हणून थोडासा होऊ शकते तुम्ही सांगितलं असं मला माहित नाही. याच्यासाठी कृषी पर्यटनासाठी काही टेक्निकल सपोर्ट आपल्याला शासनाकडून मिळू शकतो का? आर्थिक सहाय्य काही मिळू शकते का? ह्या दोन गोष्टीवर थोडंसं परत तुम्ही मला सांगितलं चांगलं होईल. कृषी पर्यटनासाठी एक सरकारची शासनाची योजना आहे बरं का. पण 20 लाख रुपयाचं प्रोजेक्ट जर केलं तर त्याच्यामध्ये काहीतरी 8 लाख रुपये तुम्हाला अनुदान नाही, 10 लाख, 10 लाखाचं प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये 2 लाख रुपये अनुदान, 1 लाख रुपये शेतकऱ्यांनी घालायचे आणि बाकीचं बँकेचं कर्ज घ्यायचं. याच्यामधून तुम्हाला कृषी पर्यटनाची अशी काहीतरी योजना शासनाची होती, ती प्रत्यक्षात आली की नाही, ती बारगळली का काय, मला काही माहिती नाही. कारण मी शासनाकडे फारसा पाठीमागे लागत नाही आणि ते माझ्याकडे येत नाही. नाही, आपल्याला जर बघायचं असलं, एखादं पायलट प्रोजेक्ट बघायचं असलं, जसं तुम्ही सगुणाबाग म्हटलं, ते कुठे एक्झॅक्टली, त्याचा थोडासा एक ॲड्रेस सगळ्यांना सांगून या द्या. सगुणाबाग ही कल्याण आणि कर्जत याच्यामध्ये नेरळ नावाच्या गावाला आहे, माथेरानच्या पायथ्याशी आहे. पण हल्ली सगळ्यांच्याकडे मोबाईल आणि इंटरनेट आहे. सगुणाबाग, नुसतं सगुणाबाग म्हणलं तर सगुणाबागेचं सगळं संपूर्ण काय म्हणतात ती ही सगळं इन्फॉर्मेशन त्याची मिळते. धन्यवाद. सर, माझ्याजवळ असं निसर्गरम्य वातावरण आहे. माझ्या शेतीमध्ये तलाव आहे, लाल माती आहे. तर मी सुरुवात कशी करू याची? अच्छा, आणि पाहुणे कसे बोलवायचे? पाहुणे कसे, मी माझ्या शेताकडे पाहुणे कसे येतील? बरोबर आहे, अतिशय छान. एक गोष्ट मी तुम्हाला स्व अनुभवावरून सांगतो. आत्ता असं आहे की हे SRT तंत्र, मी आत्ताच रोममध्ये भाषण दिलं, FAO म्हणजे युनायटेड नेशन्सच्या रोममध्ये मी भाषण दिलं. स्वित्झर्लंडमध्ये 3 भाषणं. ते सगुणाबागेतलं तुम्ही तळ्यातलं घर पाहिलं, जिथे फार मोठी मोठी माणसं म्हणजे गव्हर्नर वगैरे अशी माणसं येतात, मोठाले शास्त्रज्ञ येतात. या तिन्ही गोष्टी माझ्यासारख्या शेतकऱ्याकडे येणं अशक्य होतं. SRT तंत्रासाठी जगातले शास्त्रज्ञ असं काहीतरी शोधण्यासाठी अख्खं आयुष्यभर त्यांचं घालवली, पण ते मला मिळालं. हे मी तुम्हाला अशासाठी सांगतो की तुमच्याकडे पाहुणा यावा अशी एक मनोमन इच्छा जर तुम्ही ठेवलीत, बाळगलीत, त्याच्यासाठी नुसता तो विचार करत राहिलात की तुमच्याकडे पाहुणे येणार. हा एक मार्ग. दुसरा मार्ग, तुम्ही सुरुवातीला पैसे न घेता तुमच्या स्वतःच्या शिक्षणासाठी पाहुणे यावेत, याच्यासाठी शेतकरी, आपलं तुमचे मित्र किंवा तुमचे दुसरे काही सहकारी, तुमचे शालेय जीवनातले पहिले मित्र, नातेवाईक पाहुणे, अशा लोकांना बोलवा आणि तिथे तुम्ही तुमच्या शेतावरच्या ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्यांना व्यवस्थितपणे दाखवा आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्या. तुम्ही त्याच्यामधून एक प्रोफेसरकी, स्वतःची प्रोफेसरकी मिळवा. यू बिकम अ प्रोफेसर. म्हणजे दुसऱ्याला ज्ञानातनं आनंद कसा देता येईल, तुमच्या जे ज्ञान तुम्ही अनुभवलं आहे, जे ज्ञान तुम्ही रोज जगता, त्या तुमच्या ज्ञानाचा त्यांना माहिती करून देऊन, बाय शेअरिंग इट, ह्यातनं तुम्ही त्यांना आनंदी करा की तुमच्या कृषी पर्यटनाची सुरुवात होईल. पाहुणे बोलवण्यासाठी जाहिरात करून पाहुणे तुमच्याकडे येतील ही अशक्य गोष्ट आहे. बिलकुल जाहिरात करू नका. अगदी जेवढे येतील तेवढे. म्हणजे कृषी पर्यटन करण्यासाठी कृषी पर्यटन न करता शेती मला करायची आहे चांगली म्हणून कृषी पर्यटन माझ्या शेतावर. आणि मग अशा परिस्थितीत सुरुवातीला आमच्याकडे अख्ख्या वर्षात 10 ते 15 पाहुणे आले अख्ख्या वर्षात. आज आमच्याकडे आठवड्याला 1000 पाहुणे येतात. तेव्हा ही परिस्थिती तुमच्याकडे आपोआप येईल. ह्याच्यासाठी ही दगडावरची रेघ आहे, हा शेखर भडसाळींनी दिलेला शब्द आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्ही चिंताच करू नका. मनापासून इच्छा ठेवा की माझ्याकडे पाहुणा यावा आणि जो माझा मित्र बनेल, पाहुणा म्हणून येईल आणि मित्र बनून जाईल, अशासाठी तुम्ही प्रयत्न करा. माझा फोन नंबर 9273570700 किंवा 02-148-23-8438.